आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. भोज गाव येथे सुमारे 14.5 ते 15,000 लोकसंख्या असून 27 सदस्यांची मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र एवढी मोठी ग्रामपंचायत असूनही गावात आजही मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः स्मशानभूमीची अपुरी जागा, घनकचरा विल्हेवाट व्यवस्थेचा अभाव आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील रिक्त पदांमुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील विद्यमान स्मशानभूमी अवघ्या 10 बाय 15 इतक्या लहान जागेत असल्याने अंत्यसंस्कार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एखाद्या दिवशी 2 ते 3 व्यक्तींचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारासाठी गंभीर समस्या निर्माण होते. त्यामुळे गावासाठी मोठी आणि सुसज्ज स्मशानभूमीची मागणी जोर धरत आहे. तसेच गावात घनकचरा विल्हेवाट प्रकल्प नसल्याने गावातील कचरा विविध ठिकाणी उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे दुर्गंधी, ढास, कीटक आणि रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. गेल्या वर्षभर गावात कचरा संकलनासाठी गाडी फिरत होती, मात्र जमा होणारा कचरा गावातच एका ठिकाणी टाकण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही दिवसांपासून ती कचरा गाडीही बंद करण्यात आल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात अनेक महिन्यांपासून आरोग्य अधिकारी नसल्याने नागरिकांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे सामान्य ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त होत आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून गावातील एका सामाजिक संघटनेकडून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, तसेच घनकचरा विल्हेवाट उपलब्ध करून देणे, तसेच घनकचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. यासाठी अनेक वेळा प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रकाश वडार, माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन मोहिते, कुमार नायक, राजेंद्र बुर्जी, राजेंद्र मुगडे, रावसाहेब संगपाळ, आरिफ मकानदार, अनिल मडिवार, अभय पाटील, कुशल खोत, डॉक्टर बापूसाहेब हप्पनावर आणि विपुल ढेरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तहसीलदार साहेब निपाणी यांना निवेदन देत तातडीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे, घनकचरा विल्हेवाट प्रकल्प सुरू करणे, तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात त्वरित आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. SB न्यूजसाठी भोजहून विपुल ढेरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.